सर्वप्रथम मी सर्वांनाच महाराष्ट्रातल्या तमाम लोकांना शुभेच्छा देतो आणि पर्यावरणाच्या संदर्भामध्ये वृक्षारोपण करणं, मोठ्या ज्यांचं जास्त वय झालेली झाडं आहेत त्यांचं संवर्धन करणं, या सगळ्या गोष्टी आपण नियमितपणे आपल्या राज्यामध्ये या ठिकाणी करत असतो. गेल्या वर्षीपासून आपण पर्यटन विभागामार्फत ज्या ज्या ठिकाणी आमचे रिसॉर्ट आहेत किंवा ज्या ज्या ठिकाणी आमच्या थंड हवेच्या ठिकाणी वगैरे आमच्या मालमत्ता आहेत, अशा ठिकाणी नियमित स्वच्छता मोहीम तर असतेच, परंतु विशेष अशा पद्धतीच्या स्वच्छता मोहिमा या देखील या दिवशी आपण करतो. आणि मी मगाशी म्हटलं तसं पर्यटन विभागाच्या ज्या रिसॉर्ट्स आहेत त्या ठिकाणी बरेच अगदी 50-50, 100-100 वर्षापेक्षा जास्त जुनी झाडं आहेत आणि मग अनेक वेळा त्याचं संवर्धन केलं नाही, त्याची निगा राखली नाही, तर मग त्यांना कालांतरानं धोका पोचून ती झाडं नष्ट होतात. तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही नियमितच सांगितलेलं आहे की अशा जुन्या झाडांचं म्हणजे जिथं कुठं वाळवी लागली असेल तेवढ्यापुरता भाग काढून टाकणं, त्याला नवी पालवी कशी फुटेल किंवा ते आहे तसं कसं राहील, तर या गोष्टीचे प्रयत्न आमच्या विभागाकडनं सुरू आहेत. नाही, आता सर्वप्रथम जर तुम्ही पाहिलं ना, एखादा दुसरा अपवाद सोडला तर महायुतीमध्ये एकत्र आम्ही सगळेजण लढतोय. तुम्ही पाहिलं कालच्या जागा बिनविरोध महायुतीच्या होताना महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतलेली आहे. मग त्यांनी उमेदवारी अर्ज भरली, निवडणूक रंगतदार होणार म्हणून वक्तव्य केली, पण ऐनवेळी मतांचं समीकरण बघितल्यानंतर तिथल्या विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातलं आपला टिकाव महायुती पुढे लागत नाही किंवा लागणार नाही हे लक्षात आल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी कालच्या शेवटच्या दिवशी शेवटच्या 1-2 तासामध्ये माघार घेऊन ती इलेक्शन सोडलेलं आहे. त्यामुळं आत्ता सुद्धा ह्या 17 जागा ज्या आहेत ना, मी पहिल्या दिवशीपासून सांगतो, आमच्या जागा वाटपाची चर्चा झाली. जागा वाटपामध्ये आम्हाला 4 जागा आल्या, शिवसेनेला, राष्ट्रवादी काँग्रेसला 2 जागा आल्या आणि 11 जागा भारतीय जनता पक्षानं लढल्या. पण आदरणीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतर लगेच सगळ्या शिवसेना पक्षाच्या नेत्यांना, उपनेत्यांना, आमदार खासदार मंत्र्यांना सक्त सूचना दिल्या की आपापल्या क्षेत्र विभागामध्ये महायुतीमध्ये कुठेही बेबनाव राहणार नाही याची शिवसेनेच्या बाजूनं तुम्ही सगळी खबरदारी घ्या. आणि म्हणून आपण पाहिलं असेल 2 दिवस मी त्या प्रयत्नात होतो. आमच्या पक्षाचे एक दिग्गज मान्यवर नेते सांगली जिल्ह्यातले तानाजीराव पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते डायरेक्टर आहेत आणि एक जबाबदार व्यक्तिमत्व आहे, त्यांनी सुद्धा काल माननीय शिंदे साहेबांच्या शब्दाला मान देऊन त्यांचा अर्ज मागं घेतलेला आहे. त्यामुळं महायुती म्हणून आम्ही लढतोय आणि 17च्या 17 जागा, 6 तर आल्या, आता 11 राहिल्या, त्या 11च्या 11 निवडणुकीतनं जागा चांगल्या मताधिक्यानं ही महायुती जिंकल. पण दुसरीकडे संजय राऊत यांनी केलेला आहे. आता त्याला काय काम आहे दुसरं? त्यांना म्हणाव तुमच्या लोकांनी ऐनवेळी अर्ज का काढले त्याचा खुलासा करा ना आधी, त्याच्यावर पांघरून घालायचं. कारण तुमच्या उमेदवाराला कळालं, मी मगाशी म्हटलं तसं, की महायुतीच्या संख्याबळासमोर आपला टिकाव लागत नाही, त्यांनी माघार घेतली. त्याचं स्पष्टीकरण करा, त्याचा खुलासा करा. 150 कोटी 200 कोटी मोठे मोठे आकडे, त्याचा पुरावा द्या म्हणाव. काय असेल तर काय, मला पुरावा द्यायला का तिने कुणी? असं जे लोक बोलतात सांगा ना त्याला, म्हणाव काय पुरावा द्या. उगाच हवेतल्या गप्पा मारण्यात काही अर्थ नाही. मी काय पहिलं वाक्य काय सांगितलं, मतांचं हे बघा, शिवसेनेची मतं, भारतीय जनता पक्षाची मतं, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाची मतं आणि त्याचबरोबर आमच्याबरोबर असणाऱ्या स्थानिक आघाड्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका, महानगरपालिकांमध्ये स्थानिक आघाड्याही अनेक ठिकाणच्या आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे या सगळ्यांची बेरीज जर पाहिली ना तर पुढं महाविकास आघाडीचा टिकावच लागू शकत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये अर्ज भरायचा, शेवटच्या क्षणापर्यंत म्हणायचा अटीतटीची निवडणूक होणार, आम्ही महायुतीला त्यांची जागा दाखवू, हे मोठी मोठी वक्तव्य संजय राऊत नेहमीच करतात. काय त्यातलं खरं होतं, काय खरं होत नाही. तसंच हे मोठ्या रकमेचे आकडे बोलायचे आणि आपल्याला त्यांना सवय आहे रोज सकाळी काहीतरी अशा पद्धतीचं भडक
वक्तव्य करून पण त्याच्यात त्याला काही त्याच्यामध्ये कसलंही तथ्य नाही.